हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्व शिक्षक मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत माझ्या लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण TET म्हणजे महाराष्ट्र TET पेपर 1 व 2 या अंतर्गत येणारा मराठीचा जो पेपर आहे त्याचे नमुना 25 प्रश्न अभ्यासणार आहोत. या 25 प्रश्नांचा तुम्हाला साहजिकच पेपर सोडवण्यासाठी चांगला उपयोग होईल हा मला विश्वास आहे. तर चला आपण पेपर स्टार्ट करूया. पहिला जो प्रश्न आहे, आता हे जे प्रश्न आहेत 25 ते मी स्कॉलरशिप एक्झाममधून घेतलेले आहेत मराठीचे प्रश्न. तुम्हाला 25 प्रश्न येणार नाहीत, 30 प्रश्न येतील, पण प्रश्नांचं स्वरूप विचारण्याची पद्धत ही बऱ्यापैकी 95% यासारखीच असणार आहे. तुम्ही बघा, उतारा जो येईल त्याच्यावर आधारित 3 प्रश्न इथं दिलेले आहेत. उतारा सोडवण्याची एक ट्रिक आहे की पहिल्यांदा प्रश्न वाचायचे आणि मग उतारा वाचायचा, मग तुम्हाला इझिली उत्तरं देता येतील. तर बघा, पहिला जो प्रश्न आहे, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात. आणि तिसरा प्रश्न आहे, मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे आणि चव घेणे या 4 पर्यायांपैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही. तर नाही या शब्दाकडे तुम्ही फोकस करा, आलेला नाही. आता आपण उतारा बघूया. जसा उतारा आपण वाचत जाऊ तसे आपल्याला उत्तर मिळत जातील. बघा, कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरीप्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. म्हणजे गोदावरीला महाराष्ट्र माता म्हणतात, कृष्णेला म्हणता येईल असं लेखकाचं स्वतःचं एक मत आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं गोदावरी. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. तर अमृतमळे या सगळ्यांचे आहेत बघा, वांगी, काकड्या, कलिंगडे आणि टरबुजे. त्यामुळं तो पर्याय जो आहे त्याच्यामध्ये तिन्ही असणार तो पर्याय निवडायचा आहे. कृष्णाकडची ती वांगी ज्याने एकदा चाखली, आता चाखणे हा एक वाक्प्रचार आला आहे बघा, की त्याला वारंवार खावीशी वाटतात, म्हणजे मन भरतच नाही. आणि सतत 1-2 महिने सारखी वांगी खातच राहिलो तरीही तृप्ती होणार नाही, म्हणजे मन भरणार नाही, लक्षात घ्या. आणि मग वीट येणे म्हणजे कंटाळा येणे, तर धूरच राहिले. तर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत बघा. महाराष्ट्र माता गोदावरीला म्हणतात. आणि कृष्णा नदीच्या गाळात अ, ब, क म्हणजे तिन्ही पण पर्याय क्रमांक 1मध्ये आहेत बघा, अ, ब आणि क यांचे मळे फुलतात, काकड्या, टरबूज आणि कलंगडे यांचे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे, मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे आणि चव घेणे, यातला पूर्ण करणे या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला दिसलेला नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, चौथा. यावर आधारित एक कविता आलेली आहे इथं. लहान सुंदर गोजीरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती, दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोठे सहज वाजले तरी ऐकती कान, उभे करुणी शेपूट बैसे IT मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार, काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ, दौडी नच ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, भारी अचपळ जरी असशी गरीब तरी तू फार, येईन भेटायास वनी तुझला वारंवार. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला प्रश्न बघायचे होते, पण आता आपण सरळ जाऊया, कारण मी या PPT सरळ बनवलेले आहेत, त्यामुळे जसे प्रश्न येतील तसे मी तुम्हाला उत्तरं सांगत जाईन. कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते, तर बघा, ती शेपटी उभारून ज्यावेळी IT बसते तेव्हा त्याला ती खार रानाची मालकीन वाटते. त्यानंतर 5वा जो प्रश्न आहे, याच्यामध्ये वरील कवितेनुसार विशेषण आणि नाम यांची चुकीची जोडी कोणती आलेली आहे. तर बघा, गुबगुबीत अंग असं कुठं उल्लेख नाही आहे बघा. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे, लुकलुक डोळे, ही सुद्धा आपल्याला कुठं दिसलेली नाहीत, पण लहान खार, गोंडेदार शेपूट हे पर्याय तुम्हाला दिसत आहेत. मी तुम्हाला परत एकदा हवी तर कविता दाखवतो बघा. लहान सुंदर गोजीरवाणी म्हणजे लहान हे विशेषण आहे, गोंडेदार शेपूट हे सुद्धा दुसऱ्या ओळीत दिसते, अंग हे गुलगुलीत आहे बघा, गुबगुबीत नाही आहे, त्याच्यामुळे तो पर्याय बाहेर झाला. लहान डोळे, डोळेसुद्धा लहान आहेत, म्हणजे डोळ्यांसाठी जे विशेषण दिलेलं आहे ते लहान आहे,
ते लुकलुकतात हे ते क्रियापद आहे त्याचं, पण लहान हे डोळ्यांना सुद्धा वापरलेलं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3 दोन्हीही पर्याय बरोबर आहेत. तर असे सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात ज्याचे पर्याय 2 असू शकतात. तर तुम्हाला त्यापैकी एक जरी लिहिला तरी त्याचे मार्क मिळून जातील. टी ई टीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एखादा प्रश्न चुकलेला असेल तर त्याचे मार्क मिळत नाहीत, तुम्हाला तो प्रश्न थेट कॅन्सलच केला जातो आणि उरलेल्या प्रश्नांपैकी गुण दिले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा. कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? इथं सुद्धा अचपळचा अर्थ चंचल, खोडकर या अर्थाचा आहे. तो स्पष्ट केला गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे 6व्याचं जे उत्तर आहे ते 2 किंवा 4 आहे. चंचल आणि खोडकर ही दोन्हीपैकी एक उत्तर लिहिलं तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळून जातील. 7वा जो प्रश्न आहे, एकूण किती नामे आलेली आहेत? आता विशेष नाम किंवा सामान्य नाम वगैरे काही सांगायला नाही, फक्त नाम पाहिजे. तर बघा, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. यामध्ये सातपुडा हे नाव आहे, डोंगर हे नाव आहे म्हणजे नाम आहे, परिसर हे नाम आहे, होळी हे नाम आहे, महाराष्ट्र, भारत हे सुद्धा नाम आहे. म्हणजे एकूण 6 नामं आलेत. पर्याय क्रमांक 3. यानंतर जो 8वा प्रश्न आहे, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. यामध्ये अधोरेखित शब्दाचे म्हणजे पाने या शब्दाचे लिंग कोणतं? तर नपुंसक लिंग आहे बघा, नपुंसक लिंग हे पाने या शब्दाचं लिंग आहे. 9वा जो प्रश्न आहे, का आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. तर इथं नेमकं कोणतं विरामचिन्ह द्यावयाचं राहिलं आहे? तर प्रश्नचिन्ह द्यायचं राहिलं आहे बघा. का म्हटल्यानंतर प्रश्नचिन्ह पाहिजे, ते द्यायचं राहिलेलं आहे. 10वा जो प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? तर शीर्षक हा शब्द चुकला आहे बघा त्यांचा, शला दुसरी वेलांटी पाहिजे. आता तुम्ही बघत असताना प्रश्नांचं स्वरूप बघा, म्हणजे तुम्हाला अशुद्ध शब्द शोधा हा पर्याय असेल, वाक्प्रचारावर आधारित प्रश्न असतील. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं स्वरूप बघा आणि त्यावरून तुम्ही मनात दुसरे प्रश्न तयार करू शकता. याचबरोबर तुमच्या शालेय जीवनात म्हणजे अगदी 2रीपासून 10वीपर्यंत ज्या ज्या स्पर्धा परीक्षा होऊन गेल्या त्यांचे जे पेपर्स आहेत ते जरी तुम्ही मिळवले तरीसुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तुमची तयारी करून घेता येईल. तर मराठीसाठी आता येणारा 12 ऑगस्टचा जो पेपर आहे स्कॉलरशिपचा, 12 ऑगस्टला 5वी आणि 8वीचा स्कॉलरशिपचा गेल्या वर्षी राहून गेलेला पेपर, ते पेपर घेऊनसुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तुमची खूप चांगली तयारी होईल. पुढचा प्रश्न बघा, 11वा. कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. उभी असायची म्हणजे भूतकाळातील एक सवय आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आहे बघा 11चा. यानंतर 12वा प्रश्न, पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची अयोग्य जोडी सांगा म्हटले. तर रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे बरोबर आहे, कोसळणे म्हणजे जोरात पडणे, आणि शेवटचा पर्याय धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे हे सुद्धा बरोबर आहे. झेंडू फुटण्याचा अर्थ मात्र झेंडूला फुले येणे असा होत नाही. तर झेंडू फुटणे म्हणजे पूर्णपणे तुम्हाला त्रास झालेला आहे, खूप त्रास झालेला आहे, अगदी तुमचा बाक निघालेला आहे, या अर्थाचा शब्द आहे झेंडू फुटणे. त्यानंतर 13वा प्रश्न बघा, चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, किंबहुना एक प्रश्न असा येणारच म्हणीवर आधारित. त्यामुळे जर तुम्ही जुळवाजुळव केली अक्षरांची तर तुम्हाला इथं एक म्हण दिसेल, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या अर्थाची ही म्हण आहे. म्हणजे ज्याचं आपण खातो त्याच्याशी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. तर बघा इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेत. पुष्कळ लोक बोलतात तेच खरं, अन्नदात्याशी कृतज्ञते वागावे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे बघा, अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. त्यानंतर पुढचा जो 14 ते 16चा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संवाद दिलेला आहे, संवाद वाचून उत्तर लिहायचे. तर बघा संवादाचे प्रश्न बघूया. वरील संवादात किती जणांचा सहभाग आहे? वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही, म्हणजे 4 पैकी 3 कार्यक्रम होणार आहेत लक्षात घ्या. आणि वरील संवाद कोठे घडला असावा याचा अंदाज बांधायचा आपल्याला. तर बघा संवाद बघूया. स्नेहल तू रांगोळी काढ. बाई मी साक्षीला सोबत घेऊ. म्हणजे आत्ता इथंपर्यंत तुम्हाला स्नेहल आणि बाई यांचा संवाद आहे बघा. बाईंनी सांगितले स्नेहलला की रांगोळी काढ. ती विचारते बाई मी साक्षीला सोबत घेऊ का? तर बाई म्हणतात घे ना, पण लवकर काढा, फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. म्हणजे ह्या दोघी हॉलमध्ये तर नाही आहेत. यानंतर अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती,
स्नेहल, झाली का तुमची कामं? चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई. साक्षीने बघ किती छान रंग भरलेत. तर इथं संवाद आहे बघा, तिघांचा आहे. बाई आहेत, स्नेहल आहे आणि साक्षी आहे. अश्विनीचा फक्त उल्लेख केला आहे. अश्विनी प्रत्यक्ष संवादात सहभागी नाही. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. आता दारासमोर असतं ते शक्यतो आपण व्हरांडा म्हणतो. तर व्हरांड्यात ती रांगोळी काढलेली आहे बघा. कार्यक्रम चालू होईल. नेमका कार्यक्रम कुठे आहे बघा. अगं साक्षी, आजच्या स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर, म्हणजे गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे, स्नेहसंमेलनसुद्धा आहे, झाल्यावर वर्गाचा गौरव होणार आहे, म्हणजे बक्षीस समारंभसुद्धा असणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी सांगितले, आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली तर तुला माहीत नाही, आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं, त्यामुळं म्हणजे पथनाट्य झालेलं आहे, ते आत्ताच्या कार्यक्रमात नाही आहे. त्यामुळं बघा, वरील संवादात किती जणांनी भाग घेतला याचं उत्तर 3 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तिघांनी भाग घेतला आहे, स्नेहल, साक्षी आणि त्या बाई. त्यानंतर 15वा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये पथनाट्य फक्त होणार नाही, कारण ऑलरेडी झालेलं आहे, बाकीचे 3 कार्यक्रम होणार आहेत. बक्षीस समारंभ, विविध गुणदर्शन आणि स्नेहसंमेलन होणार आहे. 16वा जो प्रश्न आहे, वरील संवाद कोठे घडला असावा तर शाळेच्या व्हरांड्यात, वर्गाच्या बाहेर किंवा हॉलच्या बाहेर घडला असावा. पर्याय क्रमांक 1. 17वा प्रश्न आहे, मेसेज, चेअर, वेब, कॅमेरा, मोबाईल आणि टेबल यापैकी माहिती तंत्रज्ञान विषय किती शब्द आहेत. तर बघा, मेसेज, वेब, कॅमेरा आणि मोबाईल हे 4 शब्द तर माहिती तंत्रज्ञान विषयक आहेत. चेअर आणि टेबल नाही आहेत, त्याच्यामुळे 4 हे उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. यामध्ये सुद्धा बरेच जण कन्फ्यूज होतात बघा. 4 शब्द तर आपण शोधले, पण 4 क्रमांकाला जर तुम्ही गोल केलात तर तुमचं उत्तर चुकलं. 4 हे तुम्ही 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामुळे 3 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. 18वा बघा, खालीलपैकी समान अर्थाच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती. एक चुकीची जोडी आहे, झणी लवकर, अलगत हळुवार, त्यानंतर कवन कविता आणि वेल म्हणजे कुंज. तर बघा, वेल कुंज ही जोडी चुकीची आहे, बाकीच्या 3 जोड्यावरच्या बरोबर आहेत. 19वा प्रश्न आहे, मंजूळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. मंजूळ म्हणजे गोड आवाज, त्याच्या विरुद्ध कर्कश आवाज, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे बघा. 20वा प्रश्न आहे, हे जे 4 शब्द दिलेले आहेत पर्यायात, प्रत्येक 4 अक्षरं दिलेली आहेत, 1 2 3 4 पर्यायात, ती आहे तशी वरती मध्ये भरलीत तर उभे जे शब्द आपण वाचू ते अर्थपूर्ण होतील. तर बघा, ग हा शब्द अक्षर जर आपण पहिल्यांदा भरलं तर अंगण होईल. त्यानंतर जी अक्षर बघितलं तर अंजीर फळ तयार होईल. त्यानंतर अंधार तो सुद्धा शब्द होईल आणि अंजन हा सुद्धा शब्द होईल. तर इथं तुम्हाला 4ही पर्यायामध्ये जरी ते असतील तरी सुद्धा ग जर वापरलं तर बाणच येणार, अंगण. अंजन शेवटचा जो शब्द आहे तिथं ज वापरलं तर नळनच येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1ची जोडी बरोबर आहे बघा. तुम्ही भरून बघू शकता नंतर. 21वा प्रश्न आहे, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता. तर हाल हवाल, म्हणजे एखाद्याचे हाल आपण चेक करतो त्याला हाल हवाल म्हणतात, म्हणजे जोडीने येणारे शब्द आहेत, जोड शब्द आहे हा. शेतीवाडी, म्हणजे शेतीची चौकशी करायची तर शेतीवाडी म्हणतो आपण. पावसाची चौकशी केली पाऊस पाणी म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 1 2 3 हे जोड शब्द आहेतच, म्हणजे मनोमनी हा शब्द जोड शब्द नाही. 22वा प्रश्न बघा, राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंबटिंब तयार होते. तर सैनिकांचं जे असतं ते पथक असतं, म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पथक. 23वा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अक्षरांपासून 5 अक्षरी अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्या शब्दाच्या कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दिलेल्या अक्षरांचा एक शब्द बनवावा लागेल. तर बघा, बाजारभाव हा शब्द तयार होईल, भाजा व बार यावरून बाजारभाव हा शब्द तयार होईल. आता बाजारभावमधला भाव हा हे जे शेवटची 2 अक्षर आहेत, 4थं आणि 5वं, त्याच्यापासून आपल्याला श्रद्धाचा समानार्थी शब्द भाव मिळतो. म्हणजेच 4थ्या आणि 5व्या अक्षरांची जर आपण अर्थपूर्ण बनवला शब्द तर त्याचा भाव असा अर्थ आहे, म्हणजे भाव हा शब्द आहे त्याचा अर्थ श्रद्धा होतो, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे बघा इथं. 24वा प्रश्न, प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला.
इथं अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. तर प्रतिपक्षाने हार मानली म्हणजेच पराभव मानला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे बघा. यानंतर शेवटचा प्रश्न, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, ग्रंथ असेल, पुस्तक असेल किंवा काव्यसंग्रह असेल तर याचे लेखक, कवी यांचीसुद्धा नावं तुम्हाला परीक्षेत विचारली जाऊ शकतात. फक्त प्रसिद्ध असणारे कवी, त्यांची पुस्तकं, लेखक त्यांची पुस्तकं हे तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. तर बघा, ग्रामगीता हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. तर आपले मराठीचे बघा 25 प्रश्न झालेले आहेत. असेच मी गणिताचे सुद्धा किंवा इतर विषयांचे, मानसशास्त्र असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, याचेसुद्धा एक ठराविक प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्या मदतीला येईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू आणि ऑल द बेस्ट.